12th मॅन पाठवायचं एलोर संघ आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. ताहिर आणि उत्तम ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिल्या चेंडू ऑन साइडला खेळून गेला. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित आणि धाव कंप्लीट केली जाईल. एक पहिल्या चेंडूवरती खातं खोल झालंय ते ताहिरचा आणि संघ आपण पाहिले गेले तर पनुंद्रे लायन्स या संघाचं 1 धावसंख्येनं अकाउंट खोले होतोय. पॉवर प्लेचं षटक असेल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा बनवावे लागतील या षटकामध्ये आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज उत्तम येतोय. ऑन साइडला लाभ करण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी फटक्यामध्ये मिड विकेटचा खेळाडू वेगाने आलाय. क्या बात आहे. अप्रतिम झेल त्या ठिकाणी कॅरी केला जाईल. विकेटचं पतन. पहिला धक्का 1 धावसंख्येवरती लागतोय पनुंद्रे लायन्स संघाला. फलंदाज उत्तम. बॅक टू द पविलियन. ऑन साइडला लाभ करायचं होतं नक्कीच. फटक्यानं उंची जास्त गाडली. चेंडूने उंची फार गाडली आणि लांबी कमी होती आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. चेंडूवरती एकच नजर ठेवली गेली आणि एक्झॅक्ट छातीवरती हा झेल टिपला गेलाय. फलंदाज होतं बाद. पहिल्या विकेट प्राप्त होतोय या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. अजयचा वापर केलाय या पहिल्या षटकामध्ये. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतो राजेंद्र. आक्रमक शैलीचा हा देखील खेळाडू आहे. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमन आम्ही नेहमीच पाहिली आहे परंतु जिम्मेदारीने खेळ करावा लागेल या सामन्यामध्ये. तयार गोलंदाज अजय. राईट अमोर द विकेट. यावेळेस टॉपेज एज लागली होती आणि लेफ्ट फॅक्टर कुठेतरी ऑन असेल. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतो चेंडू आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडूची फील्ड केली जाईल. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. धावसंख्या स्थगित. फक्त 1 धाव धावफलकावरती. पुढचा बॉल आहे षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर तो टेक ऑफ होतोय चेंडू आणि फलंदाजाला बीट करतोय. अजून एका सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू ढळत आहेत. धावसंख्या थांबली आहे फक्त 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय गोलंदाज अजय. यस बॅकफुट वरती जाऊन या ठिकाणी शॉर्ट पॉइंट दिशेला फटका खेळून काढलाय आणि तोपर्यंत धाव मिळेल. 1 खातं गोल होईल ते राजेंद्रचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. एकूण चेंडू आपण पाहिले तर या षटकातील 5 झालेत आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मिस्टामिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि खेळाडू उपस्थित. झेल ड्रॉप होतोय. पहिली चुकी पाहायला मिळते एलोर संघाच्या माध्यमातून आणि षटक कंप्लीट होतं. पहिल्या वादवी षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पनुंद्रे लायन्स संघाची 1 गडी बाद. फक्त 3 धावा. हा विश्वास आपण पाहायला गेले तर थोडीशी कमकुवत सुरुवात पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये धावा नाहीयेत. एकूण आपण पाहिले गेले तर मागच्या सामन्यामध्ये टार्गेट छोटस होतं तरी देखील फार चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावरती त्या संघाने सामना जिंकला आणि आताच्या मॅच मध्ये देखील धावा बनतील की लो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल विश्वास केने. चांगली सुरुवात आता मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये येलूर संघाला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं सुरुवात झाली. एक स्वप्नमय सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी मात्र सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय. निलेश गवळी ऑन द मार्क. फक्त 3 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. इथे मात्र लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. अगदी ऑफ ड्राईव्ह केला आणि तत्पूर्वी मिळेल 1च धाव. फुलटा चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याची संधी देखील होती परंतु इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कारण की पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने विकेट थांबवण्याचं कार्य आता मात्र दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं. उष्णता देखील तितकी सोनू दाट आहे आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही या चढोला आपण देखील अनुभवतोय. हो फटका लाजवाब. उंची जास्त लांबी कमी. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र अप्रतिम झेल. फलंदाज फेल. घरी परतावा फलंदाजाला
बॅक टू द पवेलियन. राजेंद्रच्या खेळीचा अंत. यस डीजे. विश्वास लॉफ्टेड हिट होता, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता राजेंद्रच्या माध्यमातून. चेंडू जर पाहिला पण तर एक्झॅक्ट स्लॉट मध्ये देखील जरूर होता, परंतु उंची पुन्हा एकदा चेंडूने जास्त गाठली आणि लांबी कमी पाहायला मिळते. एलिव्हेशन मिळालं नाही आणि एलूर संघाचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे आपण पाहिले की तर फिल्डिंग व्यवस्था फार चांगली रचली गेली आणि तेवढंच चांगलं, जेवढी चांगली गोलंदाजी हाय स्टँडिंग लेवलची गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्याकडे जर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर तुम्ही नक्कीच मॅच मध्ये समोरच्या संघाला देखील पराभूत करू शकता. यस विश्वास. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी आली तशीच गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की कमालीचं प्रदर्शन सुरू आहे. ओ बॅटशी नरेश होती आणि इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले, परंतु शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय आणि त्यातवर एक धाव धावफलकावरती जोडली झाली. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. संत वाहते इंद्रायणी तशी शांत आणि संत सुरुवात आता मात्र मधाशात मध्ये पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना पणुंद्रे लायड्सच्या संघाच्या माध्यमातून आक्रमकता दाखवणं गरजेचं. जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर धावांचा आलेख उंचावावा लागेल. क्या बात आहे. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, आडव्या बॅटने आता मात्र धावा घेण्याचा मनसुबा आखला आणि तो सफल देखील ठरतोय. स्विच हिट आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. बिग हिट षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. यस विश्वास. नक्कीच दोन्ही बाजूने या ठिकाणी मोठे फटके मारण्याची क्षमता फलंदाज संग्रामकडे आपण नेहमीच पाहत आलो आणि तीच या ठिकाणी आक्रमक पवित्र त्याने अपनवला, कारण फार लवकर त्यानं चेंज केलं आणि प्रॉपरली टायमिंग देखील जुळला आणि हा षटकार आलाय. पुढे या गेले मात्र बॉटम हँडचा या ठिकाणी मात्र वापर केला होता आणि क्षेत्ररक्षकाने केले चुकीला माफी नाही. चेंडू जात आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार षटकार आणि त्यानंतर मात्र हा चौकार. नक्कीच आपण पाहिले तर एक्झॅक्ट क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. त्याच्या हातामध्ये जवळजवळ हा चेंडू होता, परंतु जागेवरती त्याने चेंडूचा वेट केला, त्यामुळे हा थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली. चेंडूने त्याला हुलकावणी दिली आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली चुकी पाहायला मिळाली एलूर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार पुनश्च या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. ओ क्या बात आहे. फुला थंब स्ट्रोक. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. फटका लाजवाब षटकार. येस. धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 21-21 धावा धावफलकावरती. एक्झॅक्ट आपण पाहिले गेले तर विश्वास पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा होत्या. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा नव्हत्या आणि या षटकामध्ये धावसंख्येला वेग देणं फार गरजेचं होतं पणुंद्रे लायन्स संघासाठी आणि ते काम आपल्या टीमसाठी करत असताना 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज संग्राम या ठिकाणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये लगातार मोठी फटकेबाजी. टीमची टोटल आता 21 वरती पोहोचली. या षटकामध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी आपल्याला खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज निलेश. 3 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस होत्या आणि तदनंतर मात्र असं वाटलं होतं की सुरुवात दमदार राहिली आहे. सलामीचे 2 बॅटर्स देखील आपण पाहिलं तर थोडेसे संघर्ष करत होते, परंतु फलंदाजी चांगली राहिली ताहिरच्या माध्यमातून. ताहिरचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रभावित करून सोडलंय आणि जे लाडके प्रेक्षक आमचे आणि खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जेवायला बसले त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या बाहेर जेवायला बसा प्लीज. सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते. यस विश्वास. ताहिरने या ठिकाणी खूप चांगले स्ट्रोक आपल्याला त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र विकेट किपर बीट, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट. चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेखा बाहेर. बाईकच्या स्वरूपाने मिळतील या 4 धावा. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी या ठिकाणी महागात पडू शकतात येणाऱ्या क्षणामध्ये विश्वास टीम एलूर संघाला देखील, कारण की आतापर्यंत गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चांगली राहिली, दुसरं षटक देखील महागडं राहिलं, परंतु या षटकामध्ये धावा या ठिकाणी कमी खर्च करणं बंधनकारक असेल. विचार केला नक्कीच ज्या धावांचा ब्रेक लावला होता त्या धावा आता मात्र आलेख उंचावताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देण्यात 1च धाव मिळेल. बऱ्याच वेळाने इथे मात्र ही सिंगल धावफलकावरती जोडली जाते, कारण की मागच्या चेंडूवरती षटकार आणि चौकार आपल्याला पाहत होते, कारण की ताहिर आज बॅटर आता मात्र मधाच्या आतमध्ये कमालीची फटकेबाजी करतोय. याचा आक्रमक शैलीचा फलंदाज नेहमीच दोन्ही बाजूनं स्टान्स चेंज करत असताना आपण त्याला पाहत आलो आणि प्रॉपरली टायमिंग ताकद देखील त्याच्याकडे भरपूर आहे.
आणि आता तो चेंडू पडल्यानंतर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर होत आहे स्पंज सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा देखील या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 27-27 वरती पोहोचलाय स्कोर. एक फायटिंग टोटल स्कोर. प्रथम बॅटिंग करत असताना विश्वास उभा करावा लागेल कारण की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा. एलूर संघ फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा फायदा उचलू शकले नाहीयेत. झेलची नामी संधी देखील होती परंतु झेल देखील होते ड्रॉप. सुरुवातीला विश्वास आपण पाहिलं फार चांगलं क्षेत्ररक्षण एलूर संघाकडनं पाहायला मिळालं परंतु आता वारंवार या ठिकाणी चुका होत आहेत आणि आपण नेहमीच म्हणतो एखादी चूक येणाऱ्या क्षणामध्ये महागात पडू शकते. विश्वास नक्कीच कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणत असतो. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु इथे मात्र सातत्याने झेल जर आपण ड्रॉप केले तर त्याचा नक्कीच फायदा फलंदाजांना होईल. ओ हा फटका लाजवाब. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. हा देखील दर्जेदार चौकार. एखादी चूक फार महागात पडू शकते. जर मागच्या बॉलवरती ताहिरचा झेल कॅरी केला असता तर त्याच्याऐवजी स्ट्रायकरला नवीन फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला असता ज्याच्यावरती थोडासा दडपण दबाव देखील पाहायला मिळाला असता आणि या ठिकाणी ती चुकी झाली आणि त्याचं प्रायश्चित्त आपण पाहिलं. संग्रामला स्ट्राईक मिळाली आणि संग्रामने देखील आता हा चौकार देखील ठोकलाय. टोटल धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 32 धावा स्कोरबोर्ड वरती. 32 धावा आता मात्र पाहायला मिळत कारण की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र ताहिरने चांगली फटकेबाजी केली आणि आता मात्र त्याच्या सोबतीनं ऍज अ बॅटर मधाच्या आतमध्ये संग्राम देखील चांगली कामगिरी करतो. एक चौकारला त्यानंतर मात्र लगेचच सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केले संग्रामने कारण की त्याला देखील ठाऊक आहे नॉन स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर ताहिरने कमालीची फटकेबाजी केली. त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट मधाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही बॅटर्स आता मात्र नक्कीच सूझबूझ भरी कामगिरी मधाच्या आतमध्ये करतायत. या शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज सेट बॅट्समॅन पुन्हा एकदा ताहिर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. या लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता हेच पंच सांगतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डीप देखील राहिला होता चेंडू. अतिरिक्त धावा या षटकामध्ये जरूर खर्च झाल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती फलकावरती एकूण स्कोर 34 या आकड्यापर्यंत पोहोचलाय पनुंद्रे लायन्स संघ. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आता ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. 3 एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले कारण की समोरचा खेळाडू देखील तितक्या ताकदीचा आणि त्याला कशा प्रकारे चेंडू शेवटचा हाताळायचा हा प्रश्न देखील निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज साहिलच्या माध्यमातून बॅकफूट वरती गेले. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. अलाउंड द कार्पेट. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. थोडेसे फंबल होत आहेत आणि मिड स्पिल झाली त्याचा फायदा मिळतोय. धावा मिळाल्या 2 आणि षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पनुंद्रे लायन्स संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 37 धावा फलकावरती. आता विश्वास शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये अनुपम तुझ्या मते प्रोजेक्टचा स्कोर कितीपर्यंत पोहोचू शकेल? 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 लागल्याने विचार केला दोन्ही बॅटर्स आता मात्र सेट झाले. इथून मात्र अजूनही 15 धावा नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल. 15+ धावा घेण्याचा मनसुबा दोन्ही बॅटर्स करतील यात मात्र शंका नाही. याचाच अर्थ 50+ जाण्याचा मनसुबा दोन्ही बॅटर्स करतील. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रियंका 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि प्रियंका 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या कारण की आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरज आहे आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. प्रथमेशला आपण पाहणार आहोत. प्रथमेश ऑन दी मार्क. समोर असेल ताहिर. क्या बात आहे. फटका लाजवाब परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आता होणार नाहीये चुकी. अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय फेल. संग्रामच्या खेळीचा अंत. संग्राम बॅक टू द पवेलियन. तिसऱ्यांदा आपण पाहिले की हेच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यांचा प्रयास केला. हा तिसरा फलंदाज होता आणि बाउंड्री लाईन वरती पुन्हा एकदा हा झेल टिपला गेला. बाउंड्री लाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. यावेळेस मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं. विकेटची देखील गरज होती कारण की संग्राम देखील एक आक्रमक शैलीचा खेळाडू होता आणि त्याला बाद करणं देखील फार महत्वाचं होतं आणि ती विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाली. ती प्रथमेशला आणि सांघिक यश मिळालंय एलूर संघाला. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येला थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु
जोपर्यंत ताहिर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असेल, कारण की त्याच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं असेल या येणाऱ्या चेंडूवरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय गणेश, मिडल ऑर्डर मध्ये 5व्या क्रमांकावरती येतोय प्रथमेश सय्यार. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र वेग भरपूर होता चेंडू मध्ये. शॉट थडण्याचा खेळाडू प्रयत्न करतोय बॉलला अडवण्यासाठी. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावफलक पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहिले गेले तर 40 धावा कंप्लीट होत्या स्कोरबोर्ड वरती आणि आता उर्वरित 4 चेंडूंचा विश्वास खेळ अजूनही शिल्लक आहे आणि ज्या खेळाडूची स्ट्राईक साठी तलमल सुरू होती तोच खेळाडू ताहिर आता स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. जोपर्यंत ताहिर स्ट्राईक वरती असेल नक्कीच तो कारनामा हा करेल, कारण की त्याच्याकडे एक क्षमता आहे, एक टेम्परामेंट आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद देखील आहे. आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ताहिर सज्ज. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. गतीने या ठिकाणी मात्र बीट केला, अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रीच केला आणि तत्पूर्वी थोडीशी लेस देखील गोलंदाजाने खेचली आणि हा चेंडू येतोय डॉट. यस, प्रचंड वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीवरती स्वार होऊन हा चेंडू या ठिकाणी रिलीज केला गेला. वेग व्हेरिएशन आपल्याला भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं प्रथमेशच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये इम्प्रेस करत असताना ताहिर सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतोय या षटमध्ये. अजून एक ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. गुड लेंथ वरती पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमधून गेल्यात पंच सांगत असताना आणि ताहिर देखील वाईटची मागणी करतोय, परंतु पंच सांगतायत की चेंडू ऑफस्टिकच्या आतमधून गेलाय. वेगवान चेंडू. अजून एक हा सलगचा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आणि विश्वास 16 मिनिटं या ठिकाणी झाली आहे, त्यामुळे 1 मिनिट पंच सामना थांबवायचा. आपण पेनल्टीच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू सर्कल पाबंदीमध्ये घ्यायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. या सूचना आपल्याला असतील, कारण की प्रत्येक संघाला नक्कीच सूचना आम्ही अगोदरच दिल्यात. वेळेवरती षटक हाताळणं फार महत्वाचं असेल आणि तदमुळे आता ती वेळ समाप्त झाली आहे आणि आता आपण एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे, ती जत घेण्याच्या आतमध्ये. प्रथमेश सय्यार पुन्हा एकदा लगातार 2 चेंडू डॉट आपण पाहिले. ताहिर ऑन स्ट्राईक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो, रिव्हर्स अटेंड केला, फटका चांगला आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे, खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमा पार येतोय ताहिरच्या बॅटमधनं हा चौकार. विश्वास आपण पाहिले गेलं तर सरळ बॅटनं 2 चेंडू खेळले, त्यावेळेस माझा धावा आल्या नाहीयेत आणि रिव्हर्स अटेंड केला. त्यानंतर हा चौकार आता पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकाराने पुढे सरली आहे ती 44-44 या आकड्यावरती. षटकातील चेंडू आता शिल्लक असेल, फक्त 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या अंतिम षटकातील. आणि विनंती असेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि प्रियंका 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना अंतिम ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉस साठी लगेचच या. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि संपर्क फारसा झाला नाहीये बॅट अँड बॉल मध्ये आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होते बाद. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 46 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच एलूर या संघाला. चला आपण टॉस साठी लगेचच या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या सोबतीनं प्रियंका 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. आपण लगेचच टॉस करूया. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रियंका 11. 45 धावा जिंकण्यासाठी 46 धावेंची आवश्यकता. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेचच या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि प्रियंका 11 आपण टॉस साठी या. चला टॉस साठी संघनायक देखील सज्ज आहेत. आपण टॉस करूयात. हॅलो, चला जाऊया आपण टॉस करणार तो तर एका बाजूला संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि एका बाजूला आहे प्रियंका 11 ऐनवाडी. चला मी विनंती करतोय अनिलजी पाटील साहेबांना की आपण यायचं आणि आपल्या शुभ हस्ते या विद्यमान सामन्याचं नाणेफेक आपण करायचं आहे. सर्वप्रथम दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
एका बाजूला आपण पाहतो एक्सट्रीम स्पोर्ट्स हा संघ अनोख्या एक खऱ्या अर्थाने ढंगामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. एक धाडचे निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. आता मात्र विनंती करतो अनिलजी पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक करायची आहे. प्रियंका अलीकडे कॉल केला आहे. इथे मात्र खेळीच्या वातावरणात नाणेफेक नक्कीच केलं जात आहे. काटा कॉल केला आणि इथे मात्र छापा आलाय. इतर खेळी वेळेच्या वातावरणात सुद्धा इथे नाणेफेक केला जातोय आणि या नाणेफेक जिंकली आहे ती अर्थात एक्सट्रीम स्पोर्ट्स या संघाच्या बाजूला. नक्कीच आपलं अभिनंदन असेल. चला आपल्याला विचारता निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला पुढील खेळाडू शुभेच्छा देतोय. धन्यवाद. भाऊ होण्याचा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत आमचे साथी समालोचक सोनू बांगर आणि विश्वाजी केळे सर. धन्यवाद. थैंक यू सो मच सिद्धेश गायकवाड और थैंक यू सो मच विश्वास करें. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर से एक बार दोपहर की कड़ी धूप में मैं सोनू बांगर सभी का स्वागत करता हूँ. शाहूवाड़ी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आप एंजॉय करें दोस्तों. आज सुपर संडे मेगा फिनाले सुपर मुकाबले भी आपको देखने को मिलेंगे. उनमें से चलता हुआ एक बड़ा मुकाबला आप देख रहे हैं. 4 ओवर का ये मुकाबला. एक तरफ टीम परुंदर लायंस जिन्होंने पहले बल्लेबाजी की और 4 ओवर के मुकाबले में बल्लेबाजी करते हुए कुल मिला के 44 रन बनाए. तो 45 रन का टारगेट रखा एलूर टीम के सामने और वही टारगेट लेकर सलामी जोड़ी अब मैदान के अंदर पहुंच चुकी है. मुकाबला जीतने के लिए बात करेंगे तो हर एक ओवर में विश्वास रन बनाने होंगे. औसत बरकरार रखनी होगी. 11.25 के औसत से रन बनाने पड़ेंगे इस मुकाबले में. काफी अच्छी प्रतियोगिता. बिल्कुल बढ़िया आयोजन और सभी आयोजनकर्ताओं का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि यहां से देखा जाए तो कल के दिन में भी बहुत ही अच्छी प्रतियोगिता रही थी. यानी कि कल के दिन में जॉलीस ब्रॉन्ज बैंड भी थे. सुबह यहाँ पर अच्छा माहौल था. उसके बाद में आज भी सुबह यहाँ से अब देखा जाए तो मान्यवर भी आते हुए कई सारे दर्शक भी यहाँ पर मुकाबले को और प्रतियोगिता को एंजॉय करते हुए उनका भी हम स्वागत करेंगे. यूट्यूब के माध्यम से प्रतियोगिता यहाँ पर कवर की जा रही है. चलिए दादा बोहिर उनकी पूरी टीम हमारे साथ ज्वाइन है और अच्छी लाइव टेलीकास्ट भी शुरू है. ऑनलाइन जो दर्शक भी जुड़ चुके हैं उन सभी का भी हम स्वागत करेंगे. सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर्स विकेट के ऊपर बल्लेबाज होंगे सुरेश और अक्षय. ये दोनों बल्लेबाज होंगे मैदान के अंदर. पिछले मुकाबले में सुरेश ने क्या शानदार बल्लेबाजी की थी. 29 रन की शानदार पारी खेली थी. मैन ऑफ द मैच के हकदार भी बन चुके थे और कल के दिन में भी शानदार प्रदर्शन रहा था सुरेश के माध्यम से. और यहाँ पर देखा जाए कि 900 के ऊपर बल्लेबाज होंगे यानी कि अक्षय होंगे और अक्षय भी एक हार्ड हिटर बल्लेबाज है. पिछले मुकाबले में 2 बड़े हिट उन्होंने भी लगाए थे. 2 बड़ी टीमें और दोनों टीमें में बड़े खिलाड़ी आपको दिखाई देंगे. मुकाबले का आगाज होता है. सेकेंड इनिंग को गेंदबाज तैयार होते हुए गेंदबाजी के लिए. चलिए गेंदबाज का नाम बताना है आपको. परुंदर लायंस टीम गेंदबाज तैयार होते हुए पहली गेंद इस मुकाबले की. परुंदर लायंस टीम आपको 12 मैन को भेजना है. 12वें खिलाड़ी को भेजना है आपको प्लीज. गेंदबाज तैयार है. मुकाबले का आगाज. पहली गेंद सामने लॉप किया. कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है. गेंद सीधा निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर. पहली गेंद के ऊपर गेंदबाज सचिन का स्वागत किया. वेलकम टू द ग्राउंड. 4 रन. तो विश्वास देखा जाए तो बिल्कुल 45 का लक्ष्य यहां से. और सुरेश एक आक्रामक बल्लेबाज है और पहली गेंद के ऊपर चौके से खाता खोला. क्या कहना चाहोगे इस बल्लेबाज के बारे में. विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीचा ताहिर हा फलंदाज नक्कीच अपोजिशन टीम मध्ये आणि तशाच पद्धतीचा फलंदाज म्हणजे सुरेश आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच एलूर टीम मध्ये चांगला ट्रान्स आणि इथे मात्र पुढे आक्रमण कमालीचा फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू फरार होतोय. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. धमाकेदार सुरुवात होता मात्र सुरेश या ठिकाणी एलूर संघासाठी करून देतोय. तो बिल्कुल विश्वास यहाँ पर देखा जाए तो एक आक्रामक शैली के खिलाड़ी है सुरेश. हमेशा कम गेंदों के ऊपर उन्होंने अपनी टीम के लिए ज्यादा रन बनाए. मैंने पहले जिक्र किया था कि पिछले मुकाबले में भी 29 रन की शानदार पारी खेली थी. मिडल ऑर्डर में बल्लेबाजी के लिए आए थे और लाजवाब बल्लेबाजी की थी. यहां से देखा जाए तो सलामी बल्लेबाज के तौर पे आए और क्या लगातार 2 चौके लगाए. रन संख्या की बात करेंगे तो रन टोटल स्कोर बन चुका है 8 रन बगैर किसी विकेट के नुकसान को टीम एलूर टीम.
तो बिल्कुल हर एक चक्के के लिए अनिल भाई पाटिल इनकी तरफ से, जो कि टीम के ऑनर है, पनुंद्रे लायंस टीम के ऑनर है, और माफ कीजिए एलयू टीम के ऑनर है अनिल भाई पाटिल, और उनकी तरफ से हर एक चक्के के लिए 500 का इनाम होगा। पिछले मुकाबले में भी बिल्कुल 3 छक्के लगाए थे बल्लेबाज सुरेश ने, और 1500 का इनाम दिया गया था अनिल भाई पाटिल इनकी तरफ से। गेंदबाज तैयार, फिर से एक बार ये देखिए ऑप्शन के काफी बाहर थी गेंद, अंपायर कानों का इशारा, वाइट का इशारा आता था, और रन संख्या आगे बढ़ते भी 9 के ऊपर। 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार, थोडासा दडपणाखाली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते। वाईट चेंडू आला, वडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही। अत्यंत वेगाने बॅट देखील फिरवली होती, नटराज मुद्रेमध्ये देखील आले होते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही। बऱ्याच वेगाने हा चेंडू मधाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतोय। आफ्टर दी लंच अनेक खेळाडू देखील विसावा घेतात, झाडांचा आश्रय घेतात। ओ क्या बात है, इट्स अ बीमार, 9+4 हा पंजा ओपन झाला हेल्लोर संघासाठी, सीमा पार चौकार। ये बड़ी गलती होगी विश्वास, आप देख सकते 3 गेंदों में 9 रन बन चुके थे, और अब वापसी की आवश्यकता थी, लेकिन खराब गेंदबाजी आपको देखने को मिली। बीमर घोषित किया इस गेंद को अंपायर ने, हाइट फैक्टर ज्यादा थी, कमर के ऊपर थी गेंद, और उसी गेंद के ऊपर चौका भी लगा बल्लेबाज सूरज ने, और रन संख्या काफी तेजी से अब बढ़ते भी स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन बन चुके हैं। रेड की गेंद ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद होंगे, और यहाँ से आसानी से सिंगल कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज, रन संख्या पहुंची 15 के ऊपर। 45 का लक्ष्य है, तो यहाँ से टीम फ्लाइंग स्टार्ट दिलाते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज सुरेश। अब स्ट्राइक भी रोटेट हो चुके हैं, अब स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे, ज्यादा चौके छक्के जिनके बल्ले से निकलते अक्षय आते हुए। ये देखिए यॉर्कर का प्रयास, लेकिन लाजवाब स्ट्रोक, ऑन साइड में गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, सिंगल आती भी, खाता खुलता हुआ बल्लेबाज अक्षय का भी, और रन संख्या टोटल स्कोरबोर्ड पे ऊपर 16 रन। 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर टीम गेंदें बची। इस ओवर की बात करेंगे तो आखिरी गेंद शेष, सेकंड के ऊपर बल्लेबाज सुरेश पुल किया, शॉट अच्छा है, बैकफुट पे गए और गेंद को सीधा भेजा, स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, आखिरी गेंद के ऊपर छक्का। ओवर की भी समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या पहुंची एलो टीम 45 का पीछा करती हुई 22, यानी कि 22 के ऊपर। अब जीत के लिए आधा रास्ता तय करना है, यानी कि आने वाले 18 गेंदे और 23 की आवश्यकता। चांगली फटकेबाजी सुरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या या षटकाच्या अखेरीस 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावेंची आवश्यकता। अर्धा टप्पा जरूर पार झाला, परंतु इथून अजूनही अर्धा टप्पा पार पाडावा लागेल, कारण की कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत राहिल्या। दोन्ही संघांच्या माध्यमातून विचार केला तर फाईट देण्याचं कार्य सुरू आहे, कारण की विचार केला तर स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे। शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आता मात्र शेवटचे जे सामने राहिलेत त्या सामन्यामध्ये इथे मात्र पलटवार करावा लागेल। 24 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी। चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती, आता मात्र गोलंदाज सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये। राजेंद्र सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती, आता मात्र राजेंद्रवरती विश्वास दाखवला, विश्वासाला साथ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल। स्ट्राइक एंड ला बॅटर सज्ज असेल अक्षय, पण एका बाजूने सुरेशने कमालीची फटकेबाजी केल्या, अक्षयने देखील त्याला साथ दिलाय, सातत्याने स्ट्राइक रोटेट करण्याचं कार्य त्याने देखील केलंय, आणि आता इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल। जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर पनुद्रे लायन्स संघाला इथून मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल। गोलंदाज तयार, ऑन द मार्क राजेंद्र, हो इथे मात्र अडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, आणि तत्पूर्वी डेब्यू विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असतील तत्पर मिळेल फक्त एक धाव। आता मात्र पुनश्चा सोनू स्ट्राइक सुरेशला रोटेट करून दिले। स्ट्राइक एंडला ऍज अ बॅटर आता मात्र सुरेश सज्ज होत आहे, त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि या 2 चौकार देखील आपण पाहिले। तब्बल 20 धावा धावफलकावरती त्याने वैयक्तिक आपल्या खेळीतून धावफलकावरती जोडल्यात। हो सेन्सिबल क्रिकेट। संदीप दादांच्या वतीने देखील सुरेशसाठी अजून एक षटकार, मला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। क्या बात आहे, कॅश प्राइजांचा वर्षाव केला जातोय सुरेश वरती, कारण की या खेळाडूंना देखील प्रभावित करून सोडलंय। कालच्या दिवसामध्ये देखील चांगली फटकेबाजी केली होती, आज देखील आक्रमकता त्याने देखील दाखवल्या।
हो फटका फसला मिस्टामिक स्ट्रोक आहे चेंडू बराच वेळ हवेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि तत्पूर्वी क्या बात आहे चांगला जजमेंट पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद माघारी परतावा लागेल फलंदाज अक्षयला अक्षय बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल विश्वास बड़े हिट की तलाश में थे बल्लेबाज अक्षय जैसे ही सुरेश ने बल्लेबाजी की थी आक्रामक और वैसे आक्रामक पवित्र अपनाना चाहते थे इस ओवर में बल्लेबाज अक्षय लेकिन गेंद ने ऊंचाई ज्यादा थी और लंबाई कम थी और यहाँ से विकेट बन चुकी है। पहली सफलता मिलती हुई टीम परंतु लायंस टीम को गेंदबाज राजेंद्र को यहाँ से देखा जाए ना विश्वास तो अब भी मौका है टीम परंतु लायंस टीम के पास भी यदि सेट बल्लेबाज सूरज की विकेट लेते या फिर इस ओवर में रन कम खर्च करते तब भी ये मुकाबला आखिरी ओवर तक जा सकता है क्योंकि अब भी जीत के लिए बात करेंगे तो 22 रन की आवश्यकता है। रन संख्या पहुंची है टोटल 24 रन एक विकेट के नुकसान के ऊपर टीम एलूर नए बल्लेबाज होंगे नितिन एक आक्रामक बल्लेबाज ये भी और किस प्रकार गेंदबाजी करेंगे 3 गेंदें शानदार डाली गेंदबाज राजेंद्र ने 3 गेंदों में 1 विकेट चटकाई 2 रन खर्च किए अब तक अच्छी ओवर घटी है अब भी 3 गेंदें इस ओवर की शेष होंगी गेंदबाज तैयार होते हुए राजेंद्र फिर से एक बार ऑन साइड में खेलते हुए इस बार मिड विकेट के खिलाड़ी काफी तेजी से पहुंचेंगे गेंद के ऊपर जब तक गेंद को फील्ड करे तब तक सिंगल आते भी खाता खुलता हुआ बल्लेबाज नितिन का रन संख्या 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं विश्वास 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावांची आवश्यकता असेल आणि चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे तो म्हणजे एलूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होते परंतु पहिल्या षटकामध्ये या धावा आल्या होत्या त्या धावांचा या ठिकाणी मात्र थोडासा दबाव आता मात्र पनुद्रे लायन्स या संघावरती असेल यात मात्र शंका नाही। गोलंदाज यार ऑन द मार्क ओ इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी नो घोषित केला ओव्हर स्टेपचा हा नो असेल कारण की या ठिकाणी मात्र अत्यंत वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता। चला नो चेंडू असेल पंचांशी आपण कुठल्या पद्धतीची सल्ला मसलत करू नका अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन। आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती आता मात्र नावी संधी असेल फलंदाजाला मोठा फटका मारण्याची। सुरेशकडे आता मात्र ही संधी आहे वाडवा पाटणा सल्ला खेळण्याचा प्रयत्न होता इथे हो क्या बात आहे डायरेक्ट हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच ही विकेट्स येते आता धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होईल बाद बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल विश्वास यही आपको करना है मैंने पहले कहा था कि आपको यहाँ से इस आने वाली ओवर में विकेटें लेनी होंगी और कम रन खर्च करने होंगे तब जाके कहीं तो मुकाबला बैलेंस हो सकता आखिर तक जा सकता है। अब भी बात करेंगे तो टोटल रन संख्या 25 रन बन चुके रन लेने की कोशिश की थी और 27 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर स्कोरर बताते हुए 19 रन की आवश्यकता होगी। लगातार अब विकेटें भी आ रही है इस ओवर में अच्छी गेंदबाजी करते हुए वापसी कर रहे हैं अपनी टीम के लिए राजेंद्र मौका है लेकिन खास करके विकेट की आवश्यकता है। सुरेश की विकेट काफी महत्वपूर्ण होगी इस मुकाबले में क्या वो विकेट ले पाएंगे या फिर आने वाले बल्लेबाज सूरज की तरह बड़े हिट लगाएंगे अपनी टीम के लिए और ये मुकाबला क्या जीत पाएंगी टीम एलूर। बड़ा सवाल मैदान के अंदर ओवर की बात करेंगे तो अब गेंदे शेष इस ओवर की आखिरी गेंद शेष गेंदबाज राजेंद्र तैयार होते हुए 13 गेंदे 19 का समीकरण। चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत राजेंद्रच्या माध्यमातून कारण की इकॉनॉमिकल स्पेल त्याने देखील हाताळले हा अंतिम चेंडू हो इथे मात्र फटका फसला झेलची संधी आणि यष्टी रक्षक पोहोचले देखील होते परंतु झेल गॅदर करू शकले नाहीये। तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 28 धावा धावफलकावरती यस 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 28 धावा धावफलकावरती आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 धावींची आवश्यकता। चला टीम मीटिंग नको लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावींची आवश्यकता 9.00 च्या सरासरीने सोनू आता मात्र धावा बनवाव्या लागतील। तो बिल्कुल विश्वास के लिए अब भी यहाँ से बात करेंगे तो 18 रन की आवश्यकता है 12 गेंदों के ऊपर लेकिन मैंने पिछले ओवर में 2 बार कहा विश्वास की
विकेट आपको लेनी है, खास करके सुरेश की। यदि वो विकेट आती है ना तो मुकाबले में पूरी तरह से जीवित हो जाएगी पनुंद्रे लायंस टीम। आने वाले गेंदबाज कैसे गेंदबाजी करेंगे ये देखना भी काफी महत्वपूर्ण होगा। दोनों टीमें अब देख सकते हैं बैलेंस ये मुकाबला खेलते भी इस मैदान के अंदर। तैयार होते हुए गेंदबाज, पहली गेंद इस ओवर की, ये सामने खेलते हुए शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर वहां पर मौजूद होंगे। पहली गेंद के ऊपर सिंगल आती भी। पहले ओवर में विश्वास 22 रन आए, दूसरा ओवर यहाँ पर देखा गया तो सिर्फ 6 रन खर्च की अच्छी वापसी दिलाई अपनी टीम के लिए राजेंद्र ने। तो अब यहाँ से समीकरण बचा है 11 गेंदे, जीत के लिए 17 रनों की आवश्यकता होगी। 17 चेंडू आणि 17 धाबींची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते, आक्रमकता दाखवली जाते। हो, इथे मात्र हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळाला। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देण्यात एकच धाव मिळेल। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती या 2 सिंगल पाहायला मिळतात, कारण की मोठा फटका मारण्याचा मनसुबा आखला जातोय, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय। यस बिल्कुल, 2 गेंदे 2 सिंगल आते भी, यानी कि आप समीकरण 10 गेंदे और जीत के लिए बात करेंगे तो 16 की आवश्यकता होगी। अच्छी गेंदबाजी की शुरुआत करते हुए तीसरे ओवर में गेंदबाज, ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार स्ट्राइक पे बल्लेबाज, सेट बल्लेबाज होंगे सुरेश ऑन स्ट्राइक। चलिए डेट घोषित करते हुए अंपायर इस गेंद को। बड़ा मुकाबला है, संघर्ष दोनों तरफा जारी है, इसलिए हम हमेशा कहते हैं रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। क्या वक्त बदल पाएगी टीम पनुंद्रे लायंस अपनी टीम के लिए जीत के लिए, यहां से विकेट लेंगी या फिर कम रन कर पाएंगे गेंदबाज, ये बड़ा सवाल आप मैदान के अंदर। 3 गेंदे लगातार 3 सिंगल, यानी कि समीकरण 9 गेंदे। अब जीत के लिए बात करेंगे तो 16 रन की आवश्यकता होगी। कमालीची गोलंदाजी सूर्यमधाच्या आतमध्ये गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून, कारण की धावांचा आलेख जो उंचावला होता त्याला मात्र दाबण्याचं कार्य नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाला। तो 9 गेंदे और 15 रन की आवश्यकता होगी मुकाबला जीतने के लिए। आप बात करेंगे तो ये अच्छा मुकाबला चलता हुआ, लगातार सिंगल आते भी, बड़े हिट नहीं आ रहे और कदमों को इस्तेमाल किया था, लेकिन अंपायर कहते भी कि ऑप्शन के काफी बाहर थी गेंद। अंपायर का इशारा वाइड बॉल। एक रन भी काफी महत्वपूर्ण है विश्वास इस मुकाबले में, वही आपको बचाना है। और यहां से गलती की गेंदबाज ने वो एक्स्ट्रा रन खर्च किया वाइड के स्वरूप से, उसी का फायदा मिलता हुआ टीम एलुर को। अब समीकरण बचा है 9 गेंदे और 14 की आवश्यकता। ओवर की अगली गेंद फिर से एक बार तैयार गेंदबाज, ये कदमों का इस्तेमाल, इस बार गेंद अच्छी है, गुड लेन के ऊपर पड़ने के बाद गेंद अंदर आती भी, बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति। 8 गेंदे और जीत के लिए 14 की आवश्यकता है। विश्वास से मुकाबला आखिरी ओवर तक जा सकता है, यदि आने वाली गेंदे गेंदबाज अच्छी डालती है तो मजा आएगा मुकाबले में। विश्वास गोलंदाजी अतिशय सुरेख सुरू आहे, परंतु विचार केला तर सुरेश अजूनही खेळपट्टीवरती तग धरून आहे। जर सुरेशची विकेट आली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल गोलंदाजी करत असताना पनुद्रे लायन्स या संघाला, परंतु सुरेशची विकेट येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल। ओ क्या बात है, क्या बात है, कमालीची या ठिकाणी मात्र गोलंदाजीने ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेटच्या ठिकाणी मात्र येते, फलंदाज होते बाद, बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ, लेकिन यहां से देखी जाए तो अब भी 9 सेकंड के ऊपर सुरेश मौजूद है और प्रकाश आउट होते हुए ये अच्छी गेंदबाजी है। 8 गेंदे, माफ कीजिए 7 गेंदे और 14 रन की आवश्यकता होगी। 7 बॉल 14 का समीकरण मैंने पहले कहा था दोस्तों, बिल्कुल ये मुकाबला आखिरी ओवर तक जा सकता है, क्योंकि हार मंजूर नहीं है पनुंद्रे लायंस टीम को और हाल मंजूर नहीं है दूसरी तरफ टीम एलुर को भी। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता है जामे रोशन, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जा होता है। लड़ाई काफी अच्छी धरे मैदान के अंदर रहा, पनुंद्रे लायंस टीम के गेंदबाज भी अब रन नहीं आ रहे, अब यहां से संघर्ष जारी है एलुर टीम के लिए। क्या आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज बड़ी हिट लगा पाएंगे? दबाव बन चुका है, वो दबाव क्या यहां से रिलीज कर पाएंगे बल्लेबाज? गेंदबाज तैयार, फिर से एक बार आखिरी गेंद, ये टॉपेज मौका है और यहां से मौके के ऊपर लिया गया कैच, बल्लेबाज के पारी का अंत। अब 6 गेंदे, जीत के लिए कंपल्सरी 14 रन की आवश्यकता। मुकाबले में वापसी टीम पनुंद्रे लायंस की। क्या बात है, क्या बात है, कमालीचं प्रदर्शन राहिलं आहे।
बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतले आणि आता मात्र विजयाचं समीकरण उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये धावा बनवायच्या 14 6-14 ची आवश्यकता असेल। तो विश्वास पहले ओवर में रन संख्या थी 22 रन थी, अच्छी प्लेटफॉर्म दिलाई थी सुरेश ने अपनी टीम के लिए। उसके बाद में देखा जाए तो काफी बढ़िया ओवर डाला था, गेंदबाज राजेंद्र ने वापसी करके दी और संग्राम की विकेट भी ली। उसके बाद में 5 ही रन खर्च के वहां से वापसी हुई और तीसरे ओवर में बड़ा सवाल था कि तीसरे ओवर में गेंदबाज रन रोक पाएंगे, लेकिन तीसरे ओवर में ओमकार ने भी वो कारनामा किया, सिर्फ 4 रन खर्च किए और विकेट भी छटकाई। आखिरी अब 6 गेंदें, जीत के लिए 14 का समीकरण। लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अब कोशिश जारी होगी, आखिरी ओवर में बल्लेबाज सूरज को रोकने की कोशिश, यानी कि उसकी विकेट लेनी होगी, रन रोकने होंगे, बड़े हिट लगाने नहीं देने होंगे और दूसरी तरफ बड़े हिट लगाने की कोशिश जारी रहेगी बल्लेबाज सूरज के माध्यम से। बड़ा मुकाबला, बड़ा सवाल आप मैदान के अंदर, कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? क्या जीत पाएगी टीम एलुर या फिर जीत पाएगी पनुन्द्र लायंस टीम? चलिए टाइमिंग देखते हैं। बिल्कुल अब एक खिलाड़ी आपको अंदर लेना होगा, जो वक्त दिया गया था वो खत्म हो चुका है। चलिए पनुन्द्र लायंस टीम, आपको सर्कल में खिलाड़ी को बुलाना है। यह अच्छी प्रतियोगिता शाहूवाड़ी तालुका प्रीमियर लीग 2025 का पर्व, आइए तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा इस प्रतियोगिता में। मुकाबला गर्म हो चुका है, दोपहर की कड़ी धूप और कड़ी धूप में यह बड़ा संघर्ष और यह कड़ा मुकाबला आप एंजॉय करते हुए। चलिए वो वक्त था वो छोड़ दिया था हमने, 1 मिनट एक्स्ट्रा भी दिया था और यहां से आपको वो वक्त खत्म हो चुका है, तो आपको फील्डर को अंदर लाना ही होगा। 6 गेंदें 14 का समीकरण, मुकाबला कौन जीतेगा बड़ा सवाल मैदान के अंदर मौजूद है। और यहां से स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज पूरी तरह से जिनके ऊपर सभी की निगाह होगी, क्या अपनी टीम को जीत दिला पाएंगे? जाबाज बनाम जिगरबाज के बीच में चलता हुआ बड़ा संघर्ष और एक कड़ा मुकाबला। पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया, ऑन साइड में स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। अब भी मुकाबले में जीवित है टीम, यह बताते हुए बल्लेबाज सुरेश लगाते हुए छक्का। अब जीत के लिए 5 गेंदे 8 रन की आवश्यकता। क्या बात आहे, कमालीचा फटका पाहायला बॅकवर्ड स्क्रिक बॉन्डी लाईनच्या दिशेने इथे मात्र हा षटकार पाहायला मिळाला आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये बनवायचे आहेत। तो बिल्कुल विश्वास 5 गेंदे 8 का समीकरण। मैंने पहले कहा था दोस्तों, सुरेश की विकेट काफी महत्वपूर्ण थी, लेकिन वो विकेट ले नहीं पा रहे गेंदबाज। इस बार अच्छी डिलीवरी, लेकिन यहां से विकेट बन चुकी है। मुकाबले में ट्विस्ट, पहली गेंद के ऊपर छक्का। अब यहां से सूरज आउट होते हुए, यानी कि सबसे बड़ा झटका लगता हुआ टीम एलुर को। अब 4 गेंदे, जीत के लिए कंपल्सरी 8 रन की आवश्यकता। 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावेंची आवश्यकता आहे। इथे मात्र नक्कीच जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र इथे विकेटची प्राप्ती। सुरेशने कमालीची फटकेबाजी सोडून आतापर्यंत केली आहे, परंतु आता मात्र सामना कुशल मोमेंटला आलाय। 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता। पैसा वसूल मॅच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते। बिल्कुल विश्वास कप्तान ने जो भरोसा रखा है गेंदबाज के ऊपर, वो भरोसा कायम रखेंगे कि अपनी टीम को जीत दिला पाएंगे। क्योंकि हम हमेशा कहते हैं विश्वास, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। और लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता। कप्तान ने भरोसा रखा गेंदबाज के ऊपर, अभी तक खड़े उतरे, पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था, लेकिन यहां से वापसी की गेंदबाज ने विकेट चटकाई। बल्लेबाज सेट थे, यानी कि सुरेश आउट होते हुए आप कैसे बल्लेबाजी करेंगे आने वाले बल्लेबाज। 4 गेंदे, जीत के लिए समीकरण 8 रन की आवश्यकता। मुकाबला गर्म होता हुआ, दर्शक भी अब निगाहें रखते हुए पूरी तरह से एंजॉय करते इस मुकाबले को। दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला मैदान के अंदर आ चुका है। गेंदबाज तैयार, ये देखिए पुल किया गेंद को, मिस्टामिक स्ट्रोक, खिलाड़ी काफी तेजी से आए गेंद के नीचे। यस इट इज टेकन, बल्लेबाज से बारी गांठ और एक विकेट मैदान से बाहर। मुकाबले में वापसी टीम पनुन्द्र लायंस की। अब 3 गेंदें जीत के लिए 8 का समीकरण।
3 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. सामना आता मात्र गरमागरम पाहायला मिळतोय. 6 मध्ये 14ची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवरती सुरेशने षटकार मारला, त्यानंतर मात्र सुरेशची विकेट घेतली आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद होते संतोष आणि नवीन बॅटर आता मात्र दाखल होईल लगेचच. आणि जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण उर्वरित 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता असेल. वेरी गुड बॉलिंग, जितनी अच्छी गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा मैं गेंदबाज की, क्योंकि पहले गेंद के ऊपर विश्वास छक्का लगाया था, उसके बाद में कोई दबाव नहीं था गेंदबाज के ऊपर, सुरेश की विकेट चटका है. उसके बाद में अब और एक बल्लेबाज को आउट किया, यानी कि 3 गेंदे 6 रन बन चुके हैं. अब जीत के लिए 3 गेंदे और बात करेंगे तो यहां से आवश्यकता है मुकाबले में 8 रन की. मुकाबला कौन सी टीम जीतेगी, तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. और एक अच्छी डिलीवरी, शानदार डिलीवरी, रन लेने की कोशिश, मौका है रन आउट का, बल्लेबाज के पारिकान. अब 2 गेंदें जीत के लिए 8 रन की आवश्यकता. शानदार वापसी और शानदार गेंदबाजी गेंदबाज के द्वारा. यस, लगातार विकेट आ रही है. अनिल है गेंदबाज और क्या शानदार गेंदबाजी करे अनिल, एक्सपीरियंस खिलाड़ी है, काफी सारा अनुभव है उनके पास. और आखिरी ओवर में क्या गेंदबाजी कर रहे, 2 गेंदे, आप 8 रन का समीकरण, यानी कि एक गेंद के ऊपर 2 रन या फिर चौका या फिर छक्का लगाना होगा. बड़ी हिट की तलाश होगी अब आने वाली गेंद के ऊपर. इसलिए हम हमेशा कहते हैं विश्वास से क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी किसको हंसाता है तो कभी किसको रुलाता है. गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट हमने हमेशा देखा है. कौन सी टीम आप जीत का जश्न मनाएगी इस मैदान के ऊपर और कौन सी टीम हार का मातम मनाएगी इस मैदान के ऊपर. गेंदबाज तैयार, ओ अच्छी डिलीवरी. अब मुकाबला पूरी तरह से अपने पक्ष में ले चुके हैं गेंदबाज और पनुंद्रे लायंस टीम, क्योंकि लगातार विकेट और एक डॉट गेंद. अब एक गेंद जीत के लिए 8 रन की आवश्यकता. अब मुकाबला झुक चुका है पनुंद्रे लायंस टीम के पक्ष में. क्या बात आहे, क्या बात आहे. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेंची आवश्यकता, कारण की विकेट्स लागोपाठशी आपण पाहिलं तर 4 विकेट्स तंबूच्या आशेला परतले आणि इथे मात्र कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावेंची आवश्यकता असेल. तो विश्वास देखा जाए ना, ऐसा लगा भी नहीं था कि मुकाबला आखिरी तक यहां से ऐसा बनेगा. यस अंपायर, ये चलिए चेक किया जाएगा, टीवी एम्पायर चेक करेंगे कौन से बल्लेबाज आउट है. पहली ओवर में 22 रन थे, ऐसा लगा भी नहीं था. विश्वास ऐसा लगा था ये मुकाबला आसानी से खत्म कर पाएगी, आसानी से मुकाबला जीत पाएगी टीम एलोर, लेकिन क्या गेंदबाजी की है. सराहना करना चाहूंगे, मैं तारीफ करना चाहूंगा गेंदबाज राजेंद्र ने, जिस प्रकार से दूसरे ओवर में 5 रन खर्च किए, उसके बाद में ओमकार ने भी सिर्फ 4 रन खर्च किए. अब आखिरी ओवर में अनिल भी काफी इंप्रेस करते हुए, लगातार विकेट ली जा रही है, लगातार रन आउट की विकेट आ रही है. अब मुकाबला जीत की तरफ बढ़ती हुई टीम पनुंद्रे लायंस. चलिए यही बल्लेबाज आउट है अंपायर. यस, नॉट सेकंड एंड के बल्लेबाज आउट है. अब एक गेंद 8 रन की आवश्यकता, यानी कि औपचारिकता बाकी होगी. क्या मुकाबला रहा, बिल्कुल. इसलिए हम हमेशा कहते हैं क्रिकेट यहां से बिल्कुल कभी भी रंग बदल सकता है. पहले ओवर में 22 रन, टारगेट थी 46 की, यानी कि आधे रास्ते तक पहुंच चुकी थी टीम यहां से एलोर. और क्या मुकाबला अब खींच लिया अपनी तरफ टीम पनुंद्रे लायंस ने. ये देखिए मुकाबला फिनिश, मुकाबला जीता पनुंद्रे लायंस टीम ने. कांग्रेचुलेशंस, हार्ड लक सुरेश और हार्ड लक टीम एलोर. तो मुकाबला फिनिश.